गेलं नाही. मराठे तुम्ही तुमच्या मनासारखे करू शकता. तुम्ही मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर ओढून घेऊ नका. आणखी संधी गेली नाही. 20-30 लाख आत्ता आहेत, संध्याकाळपर्यंत करोडात जाऊ शकते ते लोक. तुमच्या हाताची संधी गेलेली नाही. वेटी समाजाला धरू नका. आणखी सुद्धा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन आता ही आयबीएन लोकांच्या माध्यमातून शब्द देतो, आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. मराठा नाराजीची लाट तुमच्या विरोधात उसळू देऊ नका. तुम्हाला आणखीन पुन्हा आयबीएन लोकांच्या माध्यमातून तोच शब्द वापरतो. संधी आली तुम्हाला समाजाचं काम करून दाखवायची, गरीब मराठ्यांची काम करून दाखवायची. त्या समाजाला तळपू नका, तळतळायला लावू नका, त्याचा छळ करू नका. जो मागतोय कायदेशीर त्याची मागणी, मराठा आणि कुणबी एक आहे. गॅजेटेर मागतोय, सगळ्याची अंमलबजावणी मागतोय, तर देऊन टाका. मराठ्यांचे मन जिंका. हो मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचन. फडणवीस साहेब पुन्हा एकदा सांगतो, मराठ्यांचे मन जिंका. आणखीन बी आमची भावना तुमच्याविषयी चांगली आहे आणि चांगली होती म्हणून मराठ्यांनी तुम्हाला सत्ता दिलेली. बरं, हा सल्ला आहे का त्यांना काय म्हणायचं याला विनंती आहे? विनंती केली आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आणि सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं. आम्ही आडमुठे नाही येत, आम्हाला राजकारण नाही करायचं. आम्हाला लोक महत्वाचे, जात महत्वाचे, लेकर महत्वाचे, तर आरक्षण महत्वाचे. लोक जिंकायला संधी आली, जिंका. ही जर संधी जिंकली नाही तुम्ही, राजकीय करिअर संपलं तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं सत्ता आहे राहील, पण नंतर कवाच येणार नाही. मन जिंका आणि हे लोकांचा, मराठ्यांचा, गरिबाचा सन्मान करा, अपमान करू नका. पाटील ही सुरुवात आहे. आणखी मुंबई 6 किलोमीटर आलो आपण. 6 किलोमीटर आलो आपण आता. 6 किलोमीटर मुंबई जायचं ते आता होईल. आम्ही तर जाणारच. 29ला कायद्याचे सगळ्या नियमाचं पालन करून आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता होणार आहे. पुन्हा तेच सांगतो, गरीब मराठी करोडो मुंबईला यायले. फडणवीस साहेब तुम्हाला संधी आली, संधीचं सोनं करा. मराठ्यांचे मन जिंका. मराठ्यांचा आता अपमान करू नका. नसता राजकीय तुमच्या आमदारासहित, खासदारासहित तुमचं सुद्धा राजकीय करिअर आजपासून आमदाराचं असं समजा. नसता मन जिंकून मोकळे व्हा. पाटील साहेब, आंदोलनाची ती सभा आठवते का तुम्हाला? 29 तारखेला याच खुटा चौकात घेतलं. हो, पॅक होते. साई रोड पॅक. तुम्ही या सभेमध्ये एक डायलॉग म्हटला होता. यार चला म्हणा. तुम्ही तुमच्या पत्नीला संबोधून एक डायलॉग म्हटला होता, आलो तर तू आ, जे मेलो तर समाजाचा. आता पण सांगितलं, तीच भावना. आता पण सांगितलं. आता पण भेटले तिथं औक्षण करायला. आता पण सांगितलं, समाजासाठी चाललोय. असं मरण समाजासाठी आलं तर कुणाला दोष नाही द्यायचा. कोणाच्या लेकराला नाही, काय नाही. आपल्या समाज, आपले लेकर आहेत, आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे, त्यांच्यासाठी लढायला चाललोय. कोणावर नाराज नाही व्हायचं. समाजासाठी जर वीर मरण आलं, त्याच्यासारखं मरण नाही. काळजी करायची नाही. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी, देवदेवतांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद. कामं करून पोट भरता येईल, कुणाला दोष द्यायचा नाही. मैदानात गेल्यावर आपली जिंकणारी जात आहे किंवा मरून येणारी जात आहे. समाजासाठी आपलं कुटुंब समाजासाठी, समाजाच्या पायावर ठेवलं. नाराज व्हायचं नाही. माझी मुलगी म्हणली समाजाला आरक्षणाची गरज आहे, या बारीनं आरक्षण घेऊन ये. म्हणलं बाळा, आम्ही आरक्षण घेऊन ये. पाटील साहेब, भावनिक होत आहे तुम्ही मुलीचं नाव घेतलं. काय असतं, किती त्यांनी पण मोठं मन करावं. बाप चाललाय, उपोषणाने शरीरात काय राहिलं नाही. मरणारे सगळ्याला माहिती आहे, कारण तेवढी शारीरिक ताकद नाही, शरीर घायल झालेलं आहे. तरी पण लेकरं पण म्हणले की समाजाला आरक्षण लय गरजेचं आहे, आता मात्र आणा. म्हणून ते एक आनंद पण वाटतो त्यांच्या शब्दाचा, शूरवीरता पण वाटते त्याच्यात, की समोर एवढं संकट
सरकारनं उभा केलेला म्हणजे आनंदाश्रू म्हणायचे का? लेकरं सुद्धा कुटुंबाचा सुद्धा पाठिंबा आहे मोठ्या बळ दिलाने देत आहेत. आनंदाश्रू. कुटुंब सुद्धा बळ देत आहे, शब्द वापरत आहे. समाजाच्या पोरा बाळांचं लेकरा बाळांचं कल्याण करायसाठी आरक्षण मात्र आणायचं शब्द दिला. हो, आरक्षण ह्यावेळेस आपण घेणार आहे. समाजाला एक शब्द वापरला होता, आता बसायचे दिवस नाहीत घरी. जात संकटात सापडली तर हारायला लागली. कामधंदे सोडून द्यायचे असतात बाबा. एकदा जर जात मोडली कोणी कोणाचं नसतं. लेकरं जर वायाला गेले, नोकऱ्या नाही लागल्या, काय नाही झाले, तर व्यसनी जर बनले, संसार बरबाद होतो. म्हणून घराच्या बाहेर पडा. अशी संधी पुन्हा नाही येणार. अंतिम टप्पा आहे. निर्णायक टप्प्यावर आंदोलन द्यावं लागतं सरकारला. आता फक्त तुम्ही घराच्या बाहेर पडा. काय लाट उसळली, गर्व वाटावाशी असा समाज होणे नाही राज्यात, देशात नाही होणं. बोलणं सोपं असतं बोल. तुम्ही मीडियावाले रोज कव्हर करता. उभा हा विषय तुम्ही समाजात घातलाय, राजकीय सभात घातलंय. असं होत नाही शक्यतो. एका हाती आतापर्यंत 25-30 लाख लोक येणार असतात. आणखी 2 दिवस जायचे, करोडो लोक येणार असले. याच्यासारखी एकजूट मर्दानगी असू शकत नाही. मागं राहिले लोक सुद्धा मागची बाजू समजायला लागले. आम्हाला त्रास दिला आणि चाललेले आरक्षणासाठी चालले. हेवा वाटावा, गर्व वाटावा असा समाज आहे. 100% त्यांनी कामं सोडलेत, नोकऱ्या सोडल्यात, व्यवसाय सोडले. ह्यावेळेस मात्र विजय समाजाला द्यायचा म्हणजे द्यायचा. देवेंद्र फडणवीस गोळ्या जरी घातल्या आणि सगळ्याला जरी घातल्या तरी आम्ही मरायला तयार आहे, पण आता मागं हटायला तयार नाही. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना प्रामाणिकपणे सांगतो, गोरगरीब मराठ्यांचे लेकर आहेत, वेदना आहेत, आरक्षण गरजेचं आहे.